आज स्वच्छतेसाठी काही सरकारने काही पॅकेज केलं पाहिजे किंवा गव्हर्नमेंटने काही त्याला वेगळं अनुदान दिलं पाहिजे याची आवश्यकता नाही. जिथे समाज राहतो तिथे समाजानेच त्याचं घर कसं स्वच्छ करतो, आपण आपलं अंगण कसं स्वच्छ करतो, जिथे हे जे काही गोष्टी आहेत हे आपल्याच आहे ना. हे सगळं आपण आपलं समजून केलं तर प्रॉब्लेम गव्हर्नमेंटचं काही नाही आहे. आधी तर गव्हर्नमेंट प्रत्येक जागी लक्ष नाही देऊ शकत. त्यांच्याकडे खूप प्रशासन पाहिजे तसं व्यवस्था करतच आहे, पण लोकांनी पण त्यात समजूतदारपणा घेतला पाहिजे. प्रदूषण वाचवा, प्रदूषण रोखा ही जी काही मोठ्या प्रमाणात जे कॅम्पेन चालू आहे, पण त्याला पाहिजे तसा लोकांकडनं रिस्पॉन्स नाही, तो असणं गरजेचं आहे. काय खरं तर लोकांना अवेअरनेस यायची. अवेअरनेस कशाला पाहिजे, जर ते आपलं म्हणून केलं आपण तरच ते होणार आहे, त्याशिवाय ते होणार नाहीत गोष्टी. बरेच ठिकाणी जर आपण बघितलं, पण गव्हर्नमेंटलाही दोष देऊ शकत नाही. आम्हाला कॉर्पोरेशनने किंवा ह्या सगळ्या गोष्टींनी जे काही नियम सांगितले आम्ही त्या पद्धतीने फॉलो करतो आहे. हवन खाली पहिले करत होतं, त्यावेळेस आम्ही ताटामध्ये हवन करायला लागलो. का तर इथली स्वच्छता राहावी. जिला आपण पवित्र मानतो, जिच्या स्पर्शाने मन आणि आत्मा पवित्र होतो, तीन क्षणी पण जिचे महत्त्व आहे, मनुष्य योनीला गती मिळते, अशी गंगा माता खरंच पवित्र आहे. मानतो तर आपण बघतोय किती घाण कचरा झालेला आहे तिच्यामध्ये. तर तुम्हाला काय वाटतं की लोकांनी काय केलं पाहिजे आणि गव्हर्नमेंटनी पण काय केलं पाहिजे? यामध्ये गव्हर्नमेंटचं काही नाही आहे. आधी तर गव्हर्नमेंट प्रत्येक जागी लक्ष नाही देऊ शकत. त्यांच्याकडे खूप प्रॉब्लेम्स आहे. जे लोक इकडे घुमायला येतात, आता तुम्ही बघा, ते बघा बॉटल्स हे आहे, हे लोकांनीच नाही फेकायला पाहिजे. आपण जर स्वतःच काळजी घेतली तर गव्हर्नमेंटची गरज नाही पडत. आणि जेव्हा तुम्ही गोदावरीला माता म्हणतात किंवा कोणत्या पण नदीला माता म्हणतात, तुमची काळजी ही आहे की तुम्ही तिथे फेकता. फुल फाल वगैरे ठीक आहे की ते ॲटलिस्ट डिकम्पोज होतात, बट बॉटल्स आहे त्याच्यामध्ये जीव प्राणी आहे. खाली जे आता तुम्ही आतमध्ये नाही गेले, आतमध्ये सुद्धा जेव्हा तुम्ही जाता ना तिथे कुंडाकडे, तिथे सुद्धा गड्डा देवी शिरवलेल्या आहे जिथे पाया लागतात लोकांच्या. अरे तुम्ही येत आहे ॲटलिस्ट कुठे म्हणजे दूर शिरवा, त्यांना पण अपमान नको करा. तुम्ही स्वतः म्हणता आम्ही हिंदू आहो, हे आहो, ते आहो. आधी तर पहिली गोष्ट तुम्ही स्वतःचा धर्म समजा, त्या हिशोबाने वागा, आणि त्यानंतर मग प्रश्न करा कोणत्या गोष्टीवर. गव्हर्नमेंटचं काय, ते टर्नओव्हर्स काढतात. आपलं काम काय की आपण त्यांना सहानुभूती दिली पाहिजे, कारण की ते एक वेळा करा, 2 वेळा करा, आणि बट डेली नाही करू शकत ना ते पण. तर हे आपलं काम आहे ॲज अ रिस्पॉन्सिबिलिटी पर्सन की आपण केलं पाहिजे. लोकांनी काय केलं पाहिजे आणि गव्हर्नमेंटनी पण काय केलं पाहिजे? बेसिकली सगळ्यात पहिला मुद्दा इथे येतो की लोकांनी अवेअरनेस जी आहे ती स्वतःमध्ये आणायची गरज आहे. काय असतं की एकाकडे आपण जातो, एके ठिकाणी जातो, तर आपल्याला पहिलं तिथे बघतो आपण श्रद्धास्थान आहे. श्रद्धास्थान जरी असं तर लोक इथे, मी सकाळीपासून बरेचदा बघतो लोक इथेच येतात, तिथेच गुळण्याकडे ह्यातच थुकतात. पण आता ह्याचं जर आपण बघितलं, ह्याचा अर्थ जे आहे हिंदू ग्रंथामध्ये, तर इथं आपण येतो स्नान करण्यासाठी, ज्याने की म्हणतात पाप धुतले जातात. पण खरंच जर पाप धुतले जात असतात तर लोकांनी एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की आपण तिथं पाप धुतले जात आहेत, तर आपण इथे येऊन अजून त्याला घाण करायची गरज आहे की पापाचा भागीदारी बनतोय, मग खरंच पाप धुतले जात आहेत का, हा प्रश्न सगळ्यांच्या मनात पहिला यायला पाहिजे. दुसरा मुद्दा असा येतो की आता जसं प्लॅस्टिक जसं बोलणं झालं, प्लॅस्टिकचं वगैरे कसं टाकतात, आता त्याला गरज आहे खरं तर लोकांना अवेअरनेस यायची. अवेअरनेस कशा यायला पाहिजे, जर ते आपलं म्हणून केलं आपण तरच ते होणार आहे, त्याशिवाय ते होणार नाहीत गोष्टी. बरेच ठिकाणी जर आपण बघितलं ना, तर सगळे श्रद्धास्थान असेच आहेत. लोकांना तुम्ही बघता साधा मुद्दा, आता ही जर आपल्या नद्या आहेत, त्या नद्या आपल्याला किती जरी झालं तरी आपल्याला काही जरी झालं तरी पुरवणार आहेत आपल्याला नदी पाण्याला प्यायला. पण हे जर आपण एका पॉईंट जर बघितलं तर नुसतं पाण्याचा विषय नाही, हा तर सगळीकडेच आहे. ह्याला आपण गव्हर्नमेंटलाही दोष देऊ शकत नाही. ह्याला फक्त आणि फक्त दोष द्यायचा आहे की जी लोक ना स्वतःला ती अवेअरनेस आणायची खरंच गरज आहे. मग आता ती कुठे कचरा करायचा, काय करायचं. आता जेव्हा आता फॉर एक्झाम्पल ट्रेकिंगला जातो आम्ही, तर ट्रेकिंगला फोर्ट्स वगैरे पण असतात, तर फोर्ट्समध्ये पण तेच चाललेले. तर खरंच आपल्या जे गोष्ट आहेत त्याची आपण व्हॅल्यू करायला शिकलो आहे का, हा प्रश्न लोकांना यायला पाहिजे. तुम्हाला काय वाटतं की लोकांना अवेअरनेस करण्याचा काय मार्ग असू शकतो? म्हणजे काय केलं पाहिजे की लोकांना अवेअरनेस येईल की हा कचरा करू नका यासाठी? सगळ्यात पहिलं म्हणजे टार्गेट करायचं आहे, तर एकाला टार्गेट कोण कधीच होत नाही. जर आपण ही डिक्टेटरशिप जरी म्हणली तरी ती एकाला कधीच येत नाही. माइंडसेट चेंज करायला अख्ख्या ग्रुपचा डायवर्ट करावा लागतो. तर ते जे साठी अवेअरनेस चालतात कॅम्प्स, पण खरं लोक ते तरी अटेम्प्ट करतात का, हा पण प्रश्न येतो तिथे. पण मग लोकांनी एक गोष्ट समजायला पाहिजे की आता जसं ह्यांनी प्रश्न विचारला की आपल्याला काय करता येईल त्यामुळे, तर लोकांना जाऊन त्याचं खरं महत्त्व सांगितलं पाहिजे की त्याचं आपण जे म्हणणं आहे, इथे येऊन श्रद्धा पिंडदान वगैरेही करतात आणि अभिषेक करतात. मग जिथे पिंडदान होतं आहे तिथे लोक पाप धुवायला पण येतात, अभिषेक पण करतात. मग ते खरं त्या आपण म्हणू शकतो त्या जागेची तेवढी पॉवरही आहे, ऊर्जाही आहे. सो आपल्या लोकांना ही अवेअरनेस आपल्याला करावं लागेल की तुम्ही जिथे येत आहे तेव्हा ते तुमचे पावित्र्य जपा, आपलं म्हणून करा, आणि लोकांचं दुसऱ्याचंही बघा. म्हणजे स्वतःपुरतं बघणं इथं चालणार नाही आहे, दुसऱ्यांबद्दलही आपल्याला विचार करावा लागणार. कारण की देश एकट्याचं नाही आहे, जग एकट्याचं नाही आहे, जग सगळ्याचं आहे. ते आपल्याला समजतं, आपल्याला त्याला समजायचं, आपलं कर्म म्हणता येईल, कारण की हे खरं कर्म आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे की इथं स्वच्छता ही केली पाहिजे बुवा. आणि हे जे गंगेमध्ये जे काही वरच्यावर लोक परस्पर टाकतात ते, त्यांनी निर्माल्याचं जे कुंड ठेवलेले आहेत, त्या निर्माल्याच्या कुंडाचा उपयोग केला गेला पाहिजे. बाकी अजून तर प्रशासन पाहिजे तसं व्यवस्था करतच आहे, पण लोकांनी पण त्यात समजूतदारपणा घेतला पाहिजे. लोकांनी स्वतःहून या गोष्टी आत्मसात केल्या पाहिजे बुवा, किंवा आपण पण कचरा नाही केला पाहिजे. नदीमध्ये डायरेक्ट हे जे फुलं टाकतायत हे टाकलेत, निर्माल्याची व्यवस्था केलेली आहे, त्या निर्माल्याच्या व्यवस्थेतच त्यांनी ते सर्व काही केलं गेलं पाहिजे बुवा.
श्रद्धेच्या नावाखाली आपली गंगा प्रदूषित होते असं तुम्हाला वाटतं का? होतं आहे मोठ्या प्रमाणात सध्या घडतं आहे. जर आपण बघितलं आता इथेच वातावरण तर बरेचसे लोक इथे म्हणजे त्यांचे नित्यकर्म इथे करतायत. म्हणजे ज्या माध्यमातून जे आपण प्रदूषण वाचवा प्रदूषण रोखा ही जी काही मोठ्या प्रमाणात जे कॅम्पेन चालू आहे पण त्याला पाहिजे तसा लोकांकडनं रिस्पॉन्स नाही. पण लोक इथे येतात, त्यांचे काही कर्म करतात, जे काही पवित्र कर्म आपल्या हिंदू धर्मात सुचवलेले आहेत त्याप्रमाणे ते सर्व करतात. हे ठीक आहे त्यांची श्रद्धा म्हणून, पण याचं असं नाही व्हायला पाहिजे की त्याच्यामुळे आपली नदी प्रदूषित होते. तर याबद्दल तुम्ही एक पुजारी म्हणून काय सांगाल किंवा लोकांना तुम्ही काय सांगू शकतात की जेणेकरून हे जे प्रदूषण आहे ते आपल्याला थांबवता येईल किंवा कमी करता येईल? हे बा आम्हाला कॉर्पोरेशनने किंवा ह्या सगळ्या गोष्टींनी जे काही नियम सांगितले आम्ही त्या पद्धतीनेच फॉलो करतो आहे. हवन खाली पहिले करत होतं त्यावेळेस आम्ही हे ताटामध्ये हवन करायला लागलो का तर इथली स्वच्छता राहावी. आलं लक्षात. आता महत्त्वाचा विषय असा आहे की आनंदवालीपासून ते हे इथं कन्नवर पुलापर्यंत ड्रेनेजची लाईन नदीमध्ये सोडलेली. आलं लक्षात. याचं नियोजन सगळ्यात पहिले कॉर्पोरेशनने उचललं पाहिजे. आम्ही तर आमचे फॉलोअप करतो आहे की त्यांनी आम्हाला जे नियम सांगितले त्याप्रमाणे की इथं विधी मार्ग झाला की फुलं उचलणे किंवा ह्या सगळ्या गोष्टी उचलून निर्माल्य कलशात टाकायच्या ते आम्ही टाकतोच ते. आलं लक्षात. किंवा यात्रेकरूला येणाऱ्या लोकांना त्यांचं अस्थि विसर्जन असो किंवा काय त्यांनी मडकं रुमाल काय आणलेला असेल तर निर्माल्य कलश ठेवलेला आहे त्याच्यात टाकायला लावतो, फुलं त्याच्यात टाकायला लावतो. आलं लक्षात. हे आमच्याकडनं आणि आमच्याकडे येणारे यात्रेकरू यांना आम्ही योग्य पद्धतीने मार्गदर्शन करतो. पण याच्यात अजूनही तुम्हाला सुविधा पाहिजे असेल तर मग प्रत्येक ठिकाणी बोर्ड लावा. कॉर्पोरेशनने बोर्ड लावा. आता सिंहस्थ निधीच्या नावाखाली बाहेर नाही त्या गोष्टीचे खूप खर्च केले जात आहे. महत्त्वाचा विषय असा आहे की प्रदूषणमुक्त व्हायला पाहिजे ना गोदावरी. ड्रेनेज लाईन स्वतंत्र करा ना. हा मागच्या नाही जो 3 कुंभमेळ्यापासून हा प्रश्न सॉल्व करत नाही कॉर्पोरेशन. जिथं बस नितळ पाणी ठेवल्यानंतर तुम्हाला काही पैसेच नाही. तुम्हाला इथे तुम्ही रोज वेगवेगळ्या लोकांशी व्यवहार करतात रोज, तर लोक तुमच्याकडे येतात, तर तुम्ही त्यांना काय सांगाल की गंगेचं पावित्र्य त्यांनी कसं राखलं पाहिजे? आम्ही तर रोजच लोकांना सांगतो. म्हणजे रोज गावोगावी येऊन लोक विधीसाठी येतात इथे लांबून लांबून मुंबईहून बाहेरगावचे लोक येतात. तर आम्ही सांगतो त्यांना का पिंडदान करताना म्हणजे पिंड वगैरे सोडताना तिकडं जागा केलेली आहे तर तिकडं सोडत जा. परत कुंडात घाण होती ते पिठाचे गोळे ते पत्रवाळ्या तर आम्ही सांगतो त्यांना का इथं नाही सोडायचं तिकडं सोडायचं, त्याची जागा केलेली आहे. कपडे टाकता लोक धोत्र वगैरे पूजा झाल्यावर धोत्र वल्ली वस्त्र काही सोडता पाण्यामध्ये तर आम्ही त्यांना सांगतो का पाण्यात नाही सोडायची घाण होती पाण्यामध्ये. आमच्याच्याने जेवढं होईल तेवढं आम्ही लोकांना सांगतच राहतो. सकाळपासून तर आम्ही दिवसभर लोकांना कागतच राहतो पण काही लोक नाही ऐकते. स्वतः पण म्हणजे कामगार तर करता स्वच्छ पण आमचे स्वतःचे पण झाडू आहे. पण आम्ही रोज सकाळी आलो का एवढं पूर्ण परिसर झाडून घेतो. हे कुंड स्वच्छता ठेवतो आम्ही पण. जेवढं आम्हाला पण दिसतं ना तेवढं आम्ही पण घाण काढतच राहतो कुंडामधनं. आणि लोकांना पण आम्ही सांगत राहतो घाण नाही करायची. हां लोक करताच ना, नाही ऐकते लोक. किती पण लोकांना सांगितलं ना वल्ले कपडे पाण्यात सोडतील, आंघोळ झाले का ते कपडे पाण्यात टाकून देतात लोक. मग अशाने कुंड खराब होतं, कुंडामध्ये घाण होती. साफसफाई करणारे पण दिवसभर करतात पण मग ते पण दमून जातात ना दिवसभर. तर लोकांनी पण थोडंसं जागृत राहायला पाहिजे बा असं.